लसणाचे आयते तर सगळेच खातात, पण मी आज तुम्हाला कांद्याच्या चोपचे आयते तयार करून दाखवणार आहे. खूपच छान असे टेस्टी लागतात आणि सीझन आहे आता लसूणचा कांद्याचा, तर कांद्याची पात भरपूर मिळते. तर हे चोपचे आयते आहेत, मस्त असे मुलायम आणि हिरवेकंच असे आयते आज आपण बघणार आहोत. खूपच सॉफ्ट असे होतात आणि याला कोणत्याही चटणीची गरज पडत नाही आणि कशाचीही गरज पडत नाही. असेच हे चटपटीत असतात आणि मस्त असे लागतात. तर हिवाळ्यामध्ये अशा प्रकारची चोप बाजारामध्ये आरामात मिळते. मी ही 10-10 रुपयाच्या 2 जुड्या आणल्या होत्या. तर हे जे आहे चोप, याचे झाडं लावायचे असतात आणि हे असा बारीक पाला असतो याचा, आणि जे दुसऱ्या कांद्याची पात मिळते त्याचा पाला जो असतो तो ठोकळ असतो, म्हणजे जाड असतो पाला. जे स्प्रिंग अनियन असतात ते तर जाड असतो, तर तो नाही घ्यायचा आहे. हे बारीक चोप जी मिळते कांदे लावायची, झाड लावायची, ते घ्यायची आहे. त्याच्या छान असे चवदार होतात. तर आता हे आहेत जे मुळाचे सोबत आहेत, म्हणजे हे मी लावून घेणार आहे झाडं. याचे मुळवाला भाग जो आहे तो लावून घेणार आहे झाडं, म्हणजे हिवाळ्यामध्ये घरच्या घरी आपल्याला कांद्याचा पाला आरामात तोडता येतो कधी पण. तर आता हे सगळं असं व्यवस्थित मी स्वच्छ करून घेणार आहे. याला एक एक पानं जे आहेत ते स्वच्छ, म्हणजे कचरा वगैरे काढून घेणार आहे. आणि शेंडे वगैरे असतात ते खराब पिवळे वगैरे असतात, तर ते याचे शेंडे वगैरे व्यवस्थित तोडून एक एक पानं मी साफ करून घेणार आहे आणि स्वच्छ असं धुवून याला निथळत ठेवायचं आहे. बघा, चांगलं स्वच्छ साफ करून घेतलं आणि धुवून घेतलेलं आहे आणि चाळणीवर निथळत ठेवला आहे. हा पाला जास्त बारीक असतो कांद्याच्या पाल्यापेक्षा. तर अशा प्रकारे कापूनसुद्धा घेतलेला आहे मी. बघा, छान बारीक बारीक कापलेला आहे. तर याला लसणाच्या पातीसारखं आपल्याला वाटायचं अजिबात नाही आहे. तर इथे मी थोडंसं वाटण तयार करून घेते. हिरवी मिरची, लसण आणि थोडंसं अद्रकचा तुकडा आणि मीठ टाकायचं आहे. तुम्ही इथे जिरं धनेसुद्धा टाकू शकता, पण मी पावडर वापरणार आहे. तर असं ओबडधोबड वाटून घेतलं आहे. तर असं वाटण केलं तर छान अशी टेस्ट येते आयत्यांना. तर असं वाटण करून घ्यायचं आणि संपूर्ण वाटण मी टाकलेलं आहे. थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं जिरा पावडर, धने पावडर, ओवा घालायचा आहे थोडासा. आणि इथे मी थोडासा ओवा घालून घेतला आणि थोडंसं तिखट वापरलेलं आहे मी, कारण मिरच्या मला वाटलं कमी पडतील म्हणून मी थोडंसं तिखट घातलेलं आहे. आणि भरपूर असं आपल्याला तीळ वापरायचं आहे इथे, म्हणजे तिळामुळे छान अशी दिसतात दिसायला आणि खायलासुद्धा छान लागतात. तर हे सगळं मिश्रण बघा झालेलं आहे. टाकून याच्यात मसाला आणि थोडीशी कोथिंबीर, आता भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे कारण कोथिंबीर स्वस्त असते हिवाळ्यामध्ये, तर ते सुद्धा टाकून घेतले. आता इथे 2 चमच मी तांदळाचं पीठ घालत आहे आणि बाकीचं मी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे. तर इथे अंदाजाने घालायचं आहे आपल्याला, जेवढं आपल्याकडे आहे कांद्याची पात, जेवढं जमेल आपल्याला इथे, म्हणजे ॲडजस्ट होईल इथे म्हणजे पीठ हे तेवढंच वापरायचं आहे. म्हणजे मिक्स करून बघायचं आहे आपल्याला, जर कमी झालं तर पुन्हा इथे टाकता येते, आपल्याला लक्षातच येऊन जाते. कमीत कमी मोठ्या मोठ्या 2 वाट्या मी इथे घातलेलं आहे गव्हाचं पीठ. तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ जास्त प्रमाणात वापरलं आणि गव्हाचं पीठ थोड्याशा प्रमाणात वापरलं, उलट याच्या केलं तरी पण छान होतात. कारण तांदळाच्या पिठाने छान असे कुरकुरीत होतात आणि गव्हाच्या पिठामुळे सॉफ्ट होतात. तर मला सॉफ्ट असे आयते पाहिजे होते म्हणून मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तर तुम्ही आपल्या आवडीनुसार, आवश्यकतेनुसार तुम्ही इथे वापरू शकता कोणतंही साहित्य. काहीच असं नाही. तुम्ही बेसनसुद्धा थोडंसं घालू शकता याच्यात, पण मी बेसन नाही, पोटाला त्रास होतो म्हणून बेसन नाही वापरलं. आणि छान असं पातळ असं आहे त्याचं जे बॅटर असते तसंच मी तयार करून घेतलं आहे. अजून थोडंसं पाणी टाकून याला पातळ केलं नंतर मी. तर इथे तवा ठेवलेला आहे, नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. हा तुम्ही कोणत्याही तव्यावर करू शकता. तर तवा चांगला गरम होऊ द्यायचा, थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यावर आणि थोडंसं तेल टाकायचं आणि कापडाने पुसून घ्यायचं, म्हणजे तवा चांगला गरम होऊ द्यायचा, नंतर असे टाकायचं आहे. तर आता इथे चमच्यानीच मस्त असं पातळ असं पसरून घ्यायचं आहे आपल्याला, अशा प्रकारे गोल गोल. त्यासारखेच हे पातळ होतात, छान मस्त असे. फक्त वाटायचे नसतात हे, मी बारीक कापून घेतले आहे. वाटल्यामुळे चव चांगली लागणार नाही, त्याच्यामुळे वाटायचे नसतात हे. याच्या भाकरीसुद्धा बनवता येतात. थोडंसं घट्ट जर केलं तर भाकरीसुद्धा छान लागतात. आणि आता हिवाळा आहे, तर हिवाळ्यामध्ये लसणाचे आहे ते, किंवा मग ह्या कांद्याच्या चोपचे आहे ते, बऱ्याच प्रकारे जे आहे ते तुम्ही खाऊ शकता. मस्त असं हिवाळ्यामध्ये भाज्यांचा आस्वाद घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण करू शकतो. तर थोडंसं तेल वगैरे टाकून एका बाजूनी शेकून घेतलं याला आणि एक बाजू झालेली आहे. तर आता पलटवून घेत आहे. बघा किती सुंदर असं दिसत आहे. आणि दुसऱ्या बाजूला थोडंसं तेल घालून पुन्हा याला होऊ द्यायचं आहे 2 मिनिट. आणि थोडंसं कमी गॅसवर शिजवायचं, म्हणजे छान असे आपले आहे ते तयार होतात.
तांदळाच्या पिठामुळे थोडेसे जास्त असे कुरकुरीत कडक होतात, म्हणून तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा याच्यात वापरू शकता. तर अशाच प्रकारे मी संपूर्ण आहे ते तयार करून घेतले. तर बघा किती सुंदर असं दिसायला पण सुंदर आहे आणि खायला तर खूपच जास्त असे टेस्टी झालेले आहेत. लहान मुलांना मस्त अशी आवडतातसुद्धा आणि आवडीने खातातसुद्धा लहान मुलं. तर याला चटणीची वगैरे आवश्यकता अजिबात नाही आहे, कारण इतके टेस्टी आहेत की चटणीची काही गरजच पडत नाही. तर बघा मोडतसुद्धा नाही, असे हाताने मी दुमडून घेतलं तरी पण अजिबात मोडत वगैरे नाही, काही नाही. आणि खूप सुंदर असे हे आहे ते मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल माझा तर लाईक करा, शेअर करा आणि नसेल आवडला तर डिसलाईकसुद्धा करू शकता. तर अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.